सर्व लोकांना फटका बसणार महाराष्ट्रावर सर्वात मोठं संकट। ज्या गोष्टीची भीती होती अखेर ते घडलंय। अख्ख्या महाराष्ट्राची झोप उडवणारी एक बातमी समोर आली आहे, कारण की ही बातमी हवामानाच्या संदर्भात असून एक धोक्याचा इशारा थेट जपानच्या हवामान केंद्रानं दिलाय। भारताच्या हवामान खात्यावर लोकांचा विश्वास नाही, पण जपान सारखा एक प्रगत देश जेव्हा अख्ख्या भारतासाठी एक धोक्याचा इशारा देतो तेव्हा सगळ्या मंत्रिमंडळाची झोप उडते। होय, आज पहाटे जपानकडून एक सॅटेलाइटने काढलेला फोटो पाठवण्यात आला पंतप्रधानांना, आणि ज्यामुळे अख्ख्या देशाची झोप उडाली। मंत्रिमंडळ खडबडून जागं झालं, पण यात खरा धोका महाराष्ट्राला आहे, त्यातल्या त्यात शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठा धोका आहे, ज्यामुळे थेट मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब बैठक घेतली आहे आणि त्या बैठकीतून संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेसाठी 5 महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत। कारण की एक अशी तारीख त्याच्यात सांगितलेली आहे की त्या तारखेला महाराष्ट्रात मोठा तांडव होणार आहे। निसर्गाचा असा हल्ला होणार की ज्यामुळे सगळीकडे दानादान उडेल। खरं तर जपानने 6 महिन्यापूर्वी सांगितलं होतं की एल निनो हा देशाला दणका देणार। त्यांनी सांगितलं होतं ऑगस्ट पासून एल निनो सक्रिय होतोय आणि फेब्रुवारी 2027 पर्यंत तो सक्रिय होतोय, पण आता तोच अति तीव्रतेने सक्रिय झाला आहे अरबी समुद्रात। त्याचाच फोटो पाठवल्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली। खरं तर अमेरिकेनेही 48 तासापूर्वी भारताला धोक्याचा इशारा दिला होता, पण त्याकडे सगळ्यांनी दुर्लक्ष केलं। पण जेव्हा जपाननं तीच परिस्थिती थेट पुराव्यासहित पाठवली तेव्हा सगळ्या देशामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठका सुरू झाल्या आणि प्रत्येक राज्यासाठी वेगवेगळ्या सूचना देण्यात आल्या आहेत। पण त्यातल्या त्यात महाराष्ट्रासाठी ही परिस्थिती अत्यंत भयानक आहे, कारण की अरबी समुद्रामध्ये एक अशी विचित्र घटना घडली आहे ज्यामुळे महाराष्ट्राचा वाईट काळ आता सुरू होतोय। एक अशी तारीख देखील समोर आली आहे की त्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निसर्गाचा भयानक हल्ला होणार आहे। गेल्या 150 वर्षापूर्वी झालं होतं तशीच विचित्र परिस्थिती आता पुन्हा निर्माण होणार आहे। तुम्ही पाहिलं असेल 8 दिवसापूर्वी मान्सून राज्यात दाखल झाला होता, पण पुन्हा 2-3 दिवस पावसानं दडी मारली, पण अचानक मराठवाड्यामध्ये पाऊस सुरू झाला, विदर्भात ढगफुटी सदृश्य पाऊस सुरू झाला। आता पाऊस कोकणाकडून पुढे सरकत असतो, पण इथे उलटीच परिस्थिती झाली। पाऊस विदर्भाकडून सुरू झालाय आणि पुन्हा आज पहाटेपासून मुंबई जलमय झाली आहे आणि हे त्याचंच लक्षण असल्याची माहिती समोर आली। कारण की आज पहाटे अशी विचित्र घडामोड घडली की ज्यामुळे येणारी 1 तारीख अतिशय डेंजर संकट घेऊन येणार आहे आणि ज्याची माहिती खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिली। यामुळे या गोष्टीला हलक्यात घेण्याची चूक करू नका। महाराष्ट्रावर गेल्या 150 वर्षात आला नव्हता एवढा भयंकर एल निनो आता ऍक्टिव्ह झाला असून त्याचा सगळ्यात मोठा फटका महाराष्ट्रातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना बसणार। तुम्हाला वाटत असेल की फक्त मुसळधार पाऊस पडेल किंवा कमी अधिक पाऊस पडेल, पण पहा एक भयंकर संकट आता येतंय ज्यामुळे पूर्ण महाराष्ट्रामध्ये हाहाकार माजणार। जपानच्या हवामान विभागानं एक सॅटेलाइटचा फोटो पाठवलाय। हा फोटो पूर्ण भारताचा आहे। त्या फोटोमध्ये महाराष्ट्राच्या दिशेनं एक विचित्र ढगांची हालचाल दिसली आहे। एक मोठी अवाढव्य ढगांची रांग येताना दिसली। ही ढगांची लांबी 1000 किलोमीटर आहे आणि या ढगाच्या पोटात एक अक्राळ विक्राळ मोठं चक्रीवादळ सुद्धा दडलेलं आहे। अतिशय मोठ्या संकटाचे दिवस आता सुरू होत आहे, कारण की हा जो 1000 किलोमीटर लांबीचा ढग आहे ज्याच्यामुळे महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यामध्ये पावसाचा अक्षरशः स्फोट होणार आहे। आता तुम्ही म्हणाल चांगला आहे ना पाऊस झाला, तर पाऊस असेल तर त्यात काय वाईट आहे, पण लक्षात घ्या हा पाऊस म्हणजे मोठा तांडव असेल। 5 मिनिटांमध्ये पूर येऊन घरांमध्ये पाणी शिरेल, जिथे नदी काठी नसणारी गावे देखील पाण्याखाली जाणार अशा डेंजर सिच्युएशन मधला हा ढग आहे। कारण की सॅटेलाइटच्या माध्यमातून आलेला हा फोटो याच्यामध्ये जेव्हा ढगांची लांबी मोजली गेली तेव्हा ती लांबी 1000 किलोमीटर भरली असून त्याच्या पोटात मोठं चक्रीवादळ येतंय। ते आतापर्यंतचं सगळ्यात खतरनाक आहे। जेव्हा एल निनो येत असतो तेव्हा तो पूर्ण वातावरण उलथापालथ करून टाकत असतो आणि आता सुद्धा तेच होणार असल्याचा मोठा इशारा मिळालाय। मुख्यमंत्र्यांनी तातडीनं मीटिंग घेऊन राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी सर्वसामान्य जनतेसाठी 3 महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत। एक तारीख सुद्धा फिक्स केली की या तारखेपासून महाराष्ट्रामध्ये मोठी आपत्ती कोसळणार आहे। मग काय आहे ती तारीख, कोणत्या जिल्ह्यामध्ये ही धोक्याची घंटा वाजणार, मान्सूनचा प्रवास नेमकं कधीपासून कधीपर्यंत असणार, पूर्ण जुलै महिन्यामध्ये पावसाचं वितरण कसं होणार, कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये धो पाऊस पडेल आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये अक्षरशः दानादान उडेल, सगळी सविस्तर माहिती आपण पाहतोय। संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास 10 ते 15 कोटी जनता राहते, त्यापैकी अनेक शेतकरी आहेत तर अनेक लोक शहरामध्ये राहतात। पण ही जी सध्याचा जो अलर्ट आलेला आहे तर तो सगळ्या प्रकारच्या सगळ्याकडे राहणाऱ्या लोकांसाठी आलाय। त्यामुळे या अलर्टला
कुठल्याही प्रकारे हलक्यात घेऊ नका. सावधान, अख्ख्या महाराष्ट्राच्या काळजाची ठोकं चुकवणारी एक महाभयंकर बातमी समोर येते. शांत निरभ्र आकाश आणि उन्हाच्या तडाख्याखाली एक भयानक विनाशकारी सत्य लपलंय. होय, हीच वादळापूर्वीची शांतता आहे. जर तुमच्याकडे थोडाफार पाऊस सुरू असेल किंवा नुसतं ढगाळ वातावरण असेल किंवा कडक ऊन पडलेलं असेल आणि तुम्ही शांत बसून असाल तर अजिबात शांत बसू नका. कारण की प्रशांत महासागराच्या पोटात एक अजब आणि महाकाय हालचाल झाली, ज्याने सुपर एल निनो नावाच्या राक्षसाला जन्म दिलाय. या राक्षसाने अरबी समुद्रातली सगळी आर्द्रता शोषून घेऊन तब्बल 1000 किलोमीटर लांबीचं एक अवाढव्य काळाकुट्ट ढगांचं एक अजस्र सापळा तयार केलाय. हा ढग जर फुटला तर महाराष्ट्रावर थेट आभाळच कोसळेल आणि दुपारी रात्रीसारखा मिट्ट काळोख होईल आणि बंदुकीच्या गोळ्यासारख्या गारा थेट काळजाचा थरका पुरवतील. आता कदाचित तुम्ही म्हणाल, पावसाळ्यात कुठे गारा पडतात का? पण 2 दिवसापूर्वी 5 किलोची गार पडून एका ठिकाणी एक दुर्दैवी घटना घडली होती. तर त्यामुळे ताबडतोब सावध होऊन जा. पहा, या विनाशकारी ढगांची जी पहिली पाऊल खूण आहे तर ती जुलैमध्येच आपल्याला पाहायला मिळणार आहे. साधारणपणे आता जुलैचा पहिला हप्ता, दुसरा, तिसरा, चौथा 4 हप्त्यामध्ये जो जुलैचा जो पाऊस आहे तर तो पूर्णतः विभागला गेलाय. आता काही तज्ज्ञ सांगतात की जुलैच्या पहिल्या हप्त्यात प्रचंड पाऊस आहे, तर काही हवामान तज्ज्ञ सांगतात दुसऱ्या हप्त्यामध्ये आहे, तर काही म्हणतात 20 जुलै नंतर प्रचंड पाऊस आहे. तर अशा प्रकारची मिक्स प्रतिक्रिया आहे. पण लक्षात घ्या, पहिल्या हप्त्यामध्येच हा निसर्गाचा कोप जो आहे तो महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर धडकणार आहे. पहा, 5 जुलैपासून लक्षात घ्या, 5 जुलैपासून 5 जुलै, 6, 7, 8 आणि 9 जुलैपर्यंत हा जो महाविनाश आहे राज्याच्या 10 ते 15 जिल्ह्यांना एका पाठोपाठ एक त्या ठिकाणी कवेत घेणार आहे. याची भीती हवामान विभागाने आत्ताच वर्तवली असून प्रत्येक दिवसाच्या हाय अलर्ट जिल्ह्यांची वेगळी यादी जाहीर केलेली आहे. पहा, हवामान तज्ज्ञांच्या मते सध्या विनाशाच्या एका नैसर्गिक चक्रव्यूहात राज्य अडकले. एका बाजूला प्रशांत महासागरातला सुपर एल निनो आणि दुसऱ्या बाजूत अरबी समुद्रातले ते वाफेचे डोंगर, या मिलाफातून निसर्गाचं एक तांडव रचलं जात आहे. 5 जुलैच्या दुपारी अचानक शांतता पसरणार. पुणे, बारामतीमध्ये भयानक खेळ पावसाचा होणार. साधा पाऊस नाही तर विजांच्या थरथराटातून आकाशातून अक्षरशः गोळे बरसतील. दुसरा हल्ला उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशावर, ज्यामध्ये नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार इथं ताशी 50 ते 60 किलोमीटर प्रति तास या वेगानं वारे वाहतील, ज्यामुळे मोठी झाडं, घरं पत्तेसारखे हवेत उडून लावतील. नाशिकमध्ये तर मोठा हाहाकार उडेल. त्यानंतर विदर्भातील नागपूर, वर्धा, अकोलामध्ये अतिवृष्टीचं सावट साधारणपणे 10 तारखेपर्यंत त्या ठिकाणी असणार आहे. मध्य महाराष्ट्र याच्या प्रलयातून सुटणार नाही. साधारणपणे 9 जुलैच्या आसपास मध्य महाराष्ट्र देखील मोठा हाहाकार याच्यामध्ये त्या ठिकाणी होऊ शकतो. त्यामुळे काळजी घेण्याची सूचना देण्यात आली. तर पहा, ही जी प्रशासनाने आणि हवामान दिलेली यादी होती. पण लक्षात घ्या, निसर्गाची जी सूचना असते किंवा जो अंदाज असतो ती केवळ एक शक्यता असते, हे डोक्यात ठेवा. कुणीही याचं करेक्ट अंदाज लावू शकत नाही, त्यामुळे याला शक्यता म्हणूनच घ्या. आता तुमचा जिल्हा कोणता आहे? तुमच्या गावात, शहरात ऊन पडलंय का? ढगाळ वातावरण आहे का? आत्ताच्या आत्ता कमेंटमध्ये लिहा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.